हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका बेंडाळे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ स्पेशली बिगिनर्ससाठी आहे, जे नवीनच केक बनवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आजचा व्हिडिओ। आज आपण बघूया धाग्याच्या मदतीने आपण केक लेयर्स कसे करू शकतो, ते पण एकदम इवन आणि परफेक्ट एकसारखे लेयर्स। तर सगळ्यात आधी आपल्याला केकवर मार्किंग करून घ्यायची आहे। आता काय करायचंय, सुरीचं जे टोक असतं ते थोडंसं इन्सर्ट करायचं आहे केकमध्ये आणि त्याच्याने मार्किंग करून घ्यायचे आहे। आपला धागा आतमध्ये जाईल इतकंच। आता एक टिप लक्षात ठेवा फ्रेंड्स, की हा केक कट करताना तो पूर्णपणे थंड असायला पाहिजे, तेव्हाच आपण केकचे लेयर्स कट करू शकतो। आपल्याला एक आता पातळ धागा घ्यायचा आहे आणि तो जिथे जिथे मार्किंग केली आहे तिथे पूर्ण इन्सर्ट करून घ्यायचा आहे। खूप अलगद करायची आहे ही प्रोसेस, नाहीतर केक ब्रेक होऊ शकतो। जर तुम्हाला अर्जंट ऑर्डर असेल तर तुम्ही हाच केक थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि मग केक कट करायला घ्यायचा आहे, लेअरिंगला घ्यायचा आहे। फ्रीजमध्ये ठेवताना झाकून ठेवायचा आहे केक, म्हणजे फ्रीजचा वास लागणार नाही। आता व्हिडिओमध्ये दिसतंय तसं हळूहळू धागा इन्सर्ट करायचा आहे केकमध्ये आणि धागा क्रॉस करून घ्यायचा आहे। बघा तुम्ही व्यवस्थित असा क्रॉस करायचा आहे धागा आणि हात पण, आणि मग बाहेरच्या दिशेने आपल्याला धागा ओढायचा आहे। खूप हलक्या हाताने आपल्याला धागा ओढायचा आहे, कारण केक ब्रेक नाही व्हायला पाहिजे मध्येच। म्हणून तुम्ही बघू शकता ह्या प्रोसेसने तुमचा केक व्यवस्थित कट होणार आहे, एकदम एकसारखा, म्हणजे तुमचा केक वर खाली दिसणार नाही जेव्हा आपण क्रीम लावतो तेव्हा। हळूच आता धागा बाहेर काढून घ्यायचा आहे केकच्या, कारण तो धागा सरळ झालेला असतो केकच्या मध्ये। आणि आता बघा केकचे लेयर्स एकदम परफेक्ट दिसत आहेत आपल्याला। आता ह्याच पद्धतीने आपण दुसरा लेयर पण कट करून घेऊयात। खूप साधी आणि सोपी टेक्निक आहे, एकदाच बघून तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही केकचे एकसारखे लेयर्स कट करू शकाल। तुम्ही मार्किंग करायला सुरीचा किंवा घरातला पोहे खायचा चमचा असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता। आता बघा मार्किंग कसं करायचं आहे। एक हात आपल्या साईड्सवर पाहिजे केकच्या आणि एक केकच्या वरच्या साईडला पाहिजे आहे, टॉपला। त्याने काय होईल, कट करताना आपला केक तुटणार नाही। आता तुम्हाला ही जी नाईफ दिसते ब्लॅक कलरची, ती ब्रेड नाईफ आहे। याचं इंट्रोडक्शन मी केक मटेरियल लिस्ट या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, म्हणून मी ती यूज करते, नाही तर तुम्ही घरातली वापरली तरी चालेल। आता बघा हळूहळू मी धागा इन्सर्ट करते आहे केकमध्ये। थोडी केक कटिंगची प्रॅक्टिस झाली की मग तुम्ही डायरेक्ट सुरीनी पण केक कट करू शकता। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे बेल आयकन असतं सोबतच ते पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी येतील। हा व्हॅनिला केक मी प्रीमिक्सपासून बनवला आहे आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे, तर त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। बघा आता आपली सेकंड लेयर पण कट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ती पण एकदम एकसारखी लेयर कट झाली आहे, कुठेच वर खाली झालेलं नाहीये। आपला फ्री केक क्लासचा हा पार्ट 5 आहे आणि तुम्ही बाकीचे पार्ट्स पण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। चला तर फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।